चोपड्यात 19 जानेवारी पासून ते 22 जानेवारी पर्यंत रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रोटरी उत्सवात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आनंद घेता यावा यासाठी आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळी रोटरी उत्सवाची जागा जुना शिरपूर रोड विश्वनाथ जिनिंगच्या समोर नियोजित करण्यात आलेली आहे। यावेळी प्रेसिडेंट चेतन टाटिया यांनी सांगितले की 19, 20, 21 व 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रोटरी उत्सवात 4 एकर जमिनीवर 150 पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार आहे। यामध्ये खाद्यपदार्थ, मनोरंजनाचे साधन, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना रोटरी महोत्सवात खाण्याची, मनोरंजनाची, खरेदीची असे अनेक विविध मेजवानीचे आनंद एकाच ठिकाणी घेता येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे। या कार्यक्रमासाठी आयोजकांसह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। पहले तो आप सभी को नए वर्ष की हार्दिक शुभकामनाएं। इस साल रोटरी उत्सव 19, 20, 21, 22 जनवरी 2024 में होने वाला है। इस साल हमने थोड़ा वेन्यू में चेंज किया है। इस साल जो वेन्यू है वो है खानदेश प्रेस विश्वनाथ जिनिंग के सामने शिरपुर रोड। यहाँ पे हम लोग आ रहे हैं। थोड़ी जगह की कमतरता रहती थी वहाँ पर, तो इस साल हम लोग ने बहुत बड़े एरिया में आए हुए हैं। कम से कम 4 एकड़ की जगह में इस बार हम लोग आए हुए हैं। इस साल इन टोटल 150 के आसपास स्टॉल है, जिसमें बिजनेस स्टॉल है 55 बिजनेस स्टॉल है, प्रीमियम बिजनेस स्टॉल 11 है, ऑटोमोबाइल जोन 8 है और फूड स्टॉल कम से कम 50 तरीके के नए नए खाद्य पदार्थ इस बार हम लाने की कोशिश में हैं। जो इस साल प्ले जोन है वो भी बहुत बड़े पैमाने पे है। जो लास्ट ईयर कम से कम 25,000 स्क्वायर फीट में होता था, वो कम से कम इस बार 40,000 स्क्वायर फीट में प्ले जोन आने वाला है। या आता गेल्या 3-4 वर्षापासून रोटरीचा उत्सव असतो आपल्या शहरामध्ये। या वर्षी असे विशेष काही वेगळं नियोजन आहे का आपलं? या वर्षी आम्ही शेतकऱ्यांसाठी एक प्रोग्राम ठेवणार आहोत। आम्ही काल जळगावला अशोक भाऊ जैनला भेटलो होतो, तर त्यांनी ते एक प्रोग्राम आमच्यासाठी फायनलाइज केलेला आहे। अशोक भाऊ जैन, कलेक्टर साहेब, अरुणभाई गुजराती हे मान्यवर आहे। 19 तारखेला आपल्याकडे चोपड्यामध्ये येणार आहे। या उत्सवामध्ये नागरिकांसाठी असं मनोरंजनासाठी काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे जसं आम्ही स्कूलचे जे लहान मुलं असतात त्यांचा आम्ही कार्यक्रम घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, तर ते यावर्षी मागच्या 4 वर्षाप्रमाणे आहे। प्रत्येक स्कूलचं पार्टिसिपेशन असतो आणि त्यांचे जे कार्यक्रम असतात ते सादर करतात।